दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. लोणावळ्यातील बोरघाट परिसरात सकाळी एक संभाव्य भीषण दुर्घटना थोडक्यात टळली. कोचीहून गुजरातकडे 21 टन क्षमतेचा प्रोपिलिन गॅस वाहून नेणारा टँकर बोरघाटात येत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. समोर तीव्र उतार, धोकादायक वळणे आणि वाहतूक असल्याने टँकर अनियंत्रित झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला असलेल्या आरसीसी रिटेनिंग वॉलला जाणीवपूर्वक धडक देत टँकर नियंत्रित केला. त्यामुळे टँकर जागीच थांबला आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट, आयआरबीची पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणेची फायर ब्रिगेड, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, हेल्प फाउंडेशनची टीम आणि पेट्रोलिंग वाहनांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. हेल्प फाउंडेशनचे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी टँकरची तांत्रिक स्थिती, दाब, संभाव्य गळतीचा धोका आदी बाबींची तपासणी करून सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळली. क्रेन व पुलरच्या सहाय्याने टँकर अपघातस्थळापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील मोकळ्या जागेत हलविण्यात आला. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि महामार्ग वाहतूक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. अलीकडच्या काही दिवसांत प्रोपिलिन गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सलग दुर्घटना चिंतेचा विषय ठरत असून धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक तपासणी, नियमित फिटनेस चाचण्या आणि कंपन्यांकडून विशेष सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.